वंदे मातरम। नमस्कार, मी जयंत विनायक कडू, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इथनं मी रिटायर झालेलो आहे आणि मला सीजीएसची फॅसिलिटीज सरकारतर्फे देण्यात येत असते। माझ्या बायकोच्या गुडघ्याचा त्रास असल्यामुळे आम्ही सीजीएस मध्ये गेल्यावर त्यांनी आम्हाला रिकव्हरीसाठी मेडिकव्हरी हॉस्पिटलमध्ये पाठवलं। इथं असणारे डॉक्टर राहुल गागरे सर ऑर्थोपेडिक्स यांना आम्ही यांचा पाय दाखवल्यावर त्यांनी बघून सांगितलं की उजवा पाय अतिशय खराब झाल्यामुळे ऑपरेशन करावं लागेल। तुम्ही 13 मार्चला हॉस्पिटलला ऍडमिट व्हा, 14 मार्चला सगळे इन्व्हेस्टिगेशन करून आपण 15 किंवा 16ला ऑपरेशन करू। पण आम्हाला ऍडमिशन व्हायच्या आधीच डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही 13ला ऍडमिट न होता 14 तारखेला ऍडमिट व्हा। म्हणून आम्ही 14 तारखेला ऍडमिट झाल्यानंतर आमचे सगळे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आम्हाला आदल्या दिवशी म्हणजे 15 तारखेला 15 मार्च रोजी तुम्हाला एक सरप्राईज व्हिजिट आहे असं सांगण्यात आलं। ते सरप्राईज व्हिजिट असं होतं की यांच्याकडे पहिल्यांदाच रोबोटिक मशीनद्वारे ऑपरेट करणार येणारा आम्ही सगळ्यात पहिले पेशंट होतो। त्यामुळे माझ्या मिसेस सौ जयश्री जयंत कडूचं ऑपरेशन हे रोबोटिक द्वारा झालेलं आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून ती पायी वॉकर घेऊन चालायला लागली आहे, ज्याच्यामध्ये ती जिने चढती उतरती। आणि इथले सगळे डॉक्टर्स, इथले डॉक्टरची टीम, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की यांनी हा रोबोटिकचा ऑपरेशनचा पहिला मान आम्हाला दिला। आणि या रोबोटिक कंपनीला पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी ऐन वेळेवर तिचं ते हे प्रस्थापित केलं। आणि इथली सोय अतिशय सुंदर आहे। ओपीडी मध्ये रोज 23 डॉक्टर बसतात आणि सकाळी 11 ते 4 पर्यंत हे हॉस्पिटल सर्वांसाठी ओपीडी मध्ये ओपन असतं। तेव्हा आपण याचा जरूर फायदा घ्यावा। जसा फायदा आम्हाला झाला आहे तसा आपल्या पण आरोग्याला फायदा हो ही विनंती। नमस्कार।